तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी चा जो राज्यशास्त्र विषय आहे त्याच्यामधलं प्रकरण क्रमांक 3 आहे राजकीय पक्ष. तर त्याचा स्वाध्याय प्रश्नोत्तर आपण सगळी या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर प्रश्न क्रमांक 1 आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधानं पूर्ण करायचे. त्यातलं पहिलं आहे, राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात तेव्हा त्या संघटनेला काय म्हणतात, काय म्हटलं जातं? तर अशा संघटनेला काय म्हटलं जातं? राजकीय पक्ष. त्यामुळे पूर्ण विधान लिहायचं आणि जो राजकीय पक्ष उत्तर आहे त्याला अंडरलाईन करा. तर नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष कुठे आहे असं विचारलं, तर तो जम्मू आणि काश्मीरमध्ये. त्यामुळे असं पूर्ण वाक्य लिहा, नॅशनल कॉन्फरन्सचा पक्ष जम्मू आणि काश्मीर येथे आहे. तर हे त्याचं उत्तर येणार आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे दुसरा त्याच्यातला, पुढील विधाने चूक की बरोबर ते कारण सांगून स्पष्ट करायचं. तर त्याच्यामध्ये पहिला आहे, राजकीय पक्ष शासन आणि जनता यांच्यामध्ये दुवा म्हणून काम करतात. तर हे विधान काय आहे? बरोबर आहे. त्याचं कारण काय? राजकीय पक्ष जनतेच्या मागण्या, अडीअडचणी, तक्रारी शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. दुसरीकडे शासन आपल्या धोरणांची, कल्याणकारी योजनांची आणि योजनांची माहिती आणि निर्णय पक्षामार्फत जनतेपर्यंत पोहोचवते. या परस्पर संवादामुळे राजकीय पक्ष हे सरकार आणि सामान्य जनता यांच्यामधला एक महत्त्वाचा दुवा म्हणून भूमिका बजावतात. दुसरा आहे, राजकीय पक्ष या सामाजिक संघटनाच असतात. तर हे विधान सुद्धा काय आहे? बरोबर आहे. तर त्याचं कारण काय? समाजातील काही लोक एकत्र येऊन राजकीय पक्षांची स्थापना करतात. म्हणजे राजकीय पक्ष हे समाजाचाच एक भाग असतात. मात्र इतर संघटना ज्या आहेत, राजकीय पक्ष यांच्यामध्ये एक फरक असतो. तो म्हणजे राजकीय पक्षांचं मुख्य उद्दिष्ट केवळ समाजसेवा नसून निवडणुका लढवणे आणि राजकीय सत्ता प्राप्त करणे हे असते. त्यांची कार्यपद्धती जरी राजकीय असली तरी त्यांच्या स्वरूप जे असतं ते सामाजिक संघटनेसारखंच असतं आणि म्हणूनच राजकीय पक्ष या सामाजिक संघटनाच असतात. तिसरं आहे, आघाडी शासनातून स्थिरता निर्माण होते. तर हे विधान चुकीचं आहे. 1989च्या लोकसभा निवडणुकीनंतर भारतात बहुपक्षीय पद्धत किंवा आघाडी सरकारांचा काळ सुरू झाला. सुरुवातीला आघाडी सरकारे अस्थिर ठरतील असा अंदाज होता, परंतु भारतीय राजकीय व्यवस्थेने हा समज खोटा ठरवला. आता केंद्र आणि राज्य पातळीवर आघाडी सरकारे यशस्वीपणे आपलं काम करत आहेत. आघाडी शासनाच्या वेगवेगळ्या पक्षांना एकत्र आणून किमान समान कार्यक्रम ठरवून स्थिर सरकार चालवता येतं हे आता सिद्ध झालं आहे. त्यामुळे हे विधान जे आहे ते चुकीचं आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे चौथा, शिरोमणी अकाली दल हा राष्ट्रीय पक्ष आहे. तर हे विधान चुकीचं आहे. शिरोमणी अकाली दल हा राष्ट्रीय पक्ष नसून प्रादेशिक म्हणजे फक्त राज्य पातळीवरचा पक्ष आहे. या पक्षाचा प्रभाव प्रामुख्याने पंजाब या राज्यापुरताच मर्यादित आहे. राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाने ठरवलेल्या अटी, उदाहरणार्थ अनेक राज्यांमध्ये ठराविक टक्के मतदान किंवा जागा मिळवणं, हा पक्ष पूर्ण करत नाही. हा पंजाबमधील एक महत्त्वाचा प्रादेशिक पक्ष आहे. ओके, तर म्हणून हे विधान चुकीचं आहे. त्याच्यानंतर पुढील संकल्पना स्पष्ट करा. त्यातलं पहिलं आहे प्रादेशिकता. तर त्याचा अर्थ काय? आपल्या प्रदेशाच्या वैशिष्ट्यांचा सार्थ अभिमान बाळगणे आणि त्यातून आपल्या प्रदेशाच्या विकासाला प्राधान्य देण्याची जी भावना आहे त्याला म्हणायचं, भावना निर्माण होणे याला म्हणायचं प्रादेशिकता. तर सविस्तर स्पष्टीकरण, अभिमानाचे विकृतीकरण, जेव्हा या अभिमानाचे रूपांतर अति अभिमानात होते तेव्हा आपल्या प्रदेशाविषयी संकुचित अस्मिता निर्माण होते. लोक स्वतःचाच प्रदेश श्रेष्ठ व इतरांना कनिष्ठ समजू लागतात. उगम त्याचा भाषा, संस्कृती आणि भौगोलिक वेगळेपण यामुळे प्रादेशिक भावना बळावते. तसेच जेव्हा एखाद्या विशिष्ट प्रदेशाचा आर्थिक किंवा औद्योगिक विकास इतर प्रदेशांच्या तुलनेत कमी होतो, म्हणजेच प्रादेशिक असमतोल निर्माण होतो, तेव्हा तिथल्या लोकांमध्ये अन्यायाची भावना निर्माण होऊन प्रादेशिकता वाढते. राजकीय प्रभाव, प्रादेशिकता जाणीवेतूनच पुढे आपल्या प्रदेशाच्या हितासाठी सर्व स्वायत्ततेची मागणी किंवा स्वतंत्र प्रादेशिक पक्षांची निर्मिती होत असते. दुसरं लिहायचं आहे राष्ट्रीय पक्ष. तर देशपातळीवर कार्यरत असणाऱ्या निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या विशिष्ट अटींची पूर्तता करणाऱ्या पक्षाला, राजकीय पक्षाला राष्ट्रीय पक्ष असं म्हटलं जातं. तर त्याच्या अटी काय आहेत? निवडणूक आयोगाच्या नियमानुसार राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी खालीलपैकी किमान एक अट पूर्ण करावी लागते. पहिलं, पक्षाला किमान 4 राज्यांमध्ये लोकसभा किंवा विधानसभेच्या मागील निवडणुकीत एकूण वैध मतांपैकी किमान 6% मत मिळवणे किंवा कोणत्याही राज्यातून किंवा
राज्यांमधून किमान 4 लोकसभा सदस्य निवडून आणणे आवश्यक आहे. याला सुद्धा एक पर्याय आहे. लोकसभेच्या एकूण जागांपैकी किमान 2% जागा म्हणजे 11 जागा किमान 3 वेगवेगळ्या राज्यांमधून निवडून येणं आवश्यक आहे किंवा त्या पक्षाला किमान 4 राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळालेली असावी. राष्ट्रीय पक्षांना संपूर्ण देशात निवडणुकीसाठी एकच हक्काचे निवडणूक चिन्ह त्यातून मिळतं. कमळ असेल, हात असेल इत्यादी. त्याच्यानंतर पुढचा आहे 4था त्याच्यातला. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तर द्या. त्याच्यामध्ये राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्य जी आहेत ती स्पष्ट करायची. तर राजकीय पक्षांची प्रमुख वैशिष्ट्य खालीलप्रमाणे. पहिलं आहे सत्ता मिळवणे. निवडणुकीच्या माध्यमातून कायदेशीर मार्गाने सत्ता हस्तगत करणं हे राजकीय पक्षांचं प्रमुख उद्दिष्ट असतं. विचारसरणीचा आधार. प्रत्येक राजकीय पक्ष ठराविक सार्वजनिक प्रश्नांवर विशिष्ट भूमिका किंवा दृष्टिकोन मांडतो. पक्षाच्या या वैचारिक भूमिकेला त्या पक्षाची विचारसरणी म्हणतात. त्याच्यानंतर पुढे आहे पक्षीय कार्यक्रम. आपल्या विचारसरणीला कृतीत आणण्यासाठी पक्ष विशिष्ट कार्यक्रम आणि धोरणे आखतात. सत्ता मिळाल्यास या कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाते. त्याच्यानंतर पुढचं आहे सरकार स्थापन करणे. निवडणुकीत बहुमत मिळवणारा पक्ष हा सरकार स्थापन करतो आणि राज्यकारभार चालवतो. ज्या पक्षांना बहुमत मिळत नाही ते पक्ष विरोधी पक्ष म्हणून काम करतात. त्याच्यानंतर पुढचं आहे शासन आणि जनता यांच्यातील दुवा. राजकीय पक्ष जनतेच्या मागण्या आणि अडीअडचणी शासनापर्यंत पोहोचवतात, तर शासनाचे निर्णय आणि धोरण जनतेपर्यंत नेण्याचं काम करतात. तर ही राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे भारतातील पक्ष पद्धतींच्या स्वरूपात काय बदल झाला आहे. तर स्वातंत्र्योत्तर काळापासून आजपर्यंत भारतातील पक्ष पद्धतींच्या स्वरूपात खालील महत्वाचे बदल झाले आहेत. पहिला आहे एकपक्षीय वर्चस्वाचा काळ, म्हणजे स्वातंत्र्योत्तर ते 1977 पर्यंतचा काळ. सुरुवातीच्या काळात केंद्र आणि बहुतांश राज्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा एकच प्रबळ पक्ष होता. या काळात एक प्रबळ पक्ष पद्धती असं ओळखलं जातं. बहुपक्षीय पद्धतीचा उदय 77 ते 89 नंतर. 77 मध्ये काँग्रेसोत्तर पक्षांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. त्यानंतर 1989च्या लोकसभा निवडणुकीत केंद्र राजकारणात कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने एक पक्षाचं वर्चस्व संपुष्टात आलं. आघाडी सरकारांचा काळ 89 नंतर भारतात आघाडी शासनाचं युग सुरू झालं. भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना वेगवेगळ्या प्रादेशिक पक्षांना एकत्र घेऊन केंद्रात स्थिर आघाडी सरकारे चालवून दाखवली. प्रादेशिक पक्षांचे वाढते महत्व. राष्ट्रीय राजकारणात प्रादेशिक पक्षांचा प्रभाव वाढला. आघाडी सरकारमुळे प्रादेशिक पक्षांना केंद्रातही निर्णय प्रक्रियेत महत्वाचं स्थान मिळालं. द्विपक्षीय किंवा बहुपक्षीय आघाड्यांचं स्थैर्य. सद्यस्थितीत भारतात बहुपक्षीय पद्धत असली तरी राजकारणात मुख्यत्वे 2 आघाड्यांभोवती म्हणजे एनडीए आणि इंडिया केंद्रित झाल्याचं दिसून येतं. तर अशा प्रकारे आपला इथं जो पाठ आहे आपला त्याचा स्वाध्याय इथे पूर्ण झालेला आहे. 4 याचा राजकीय पक्ष त्याचा संपूर्ण स्वाध्याय इथं पूर्ण झालेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढचं जे प्रकरण आहे त्याचा व्हिडिओ बघू.